झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। सिद्धू, तू नेहमीच देवासारखा माझ्या मदतीला धावून आलास। हा आज मला पुन्हा तुझ्या मदतीची गरज आहे। करशील ना मदत? बोल ना, करशील ना मदत? हा बोल ना सिद्धू। विचारण्यासारखं काय आहे काकू? करशील? करेन. तू बोल, आपल्या भावना बरोबर काय घडलं रे? उत्सवाचा इतका चांगला दिवस, देवीचा दिवस, आणि त्या दिवशी भावना बरोबर असं कसं घडलं? मी पदर पसरते तुझ्या समोर। तो जो कोणी नराधम आहे ना, ज्याने माझ्या मुलीला फसवून तिच्या नकळत तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं, त्याला शोधून काढ आणि माझ्या समोर आणून उभा कर। या हाताने जीव घेणार आहे मी त्याचा। आणशील ना त्याला? शोधून आणशील ना त्याला? वचन दे तुम्हाला, तू मला वचन दे, तू त्याला आम्हाला शोधून आणशील। इतक्या वर्षात माझं लग्न होत नाही, माझ्या पत्रिकेत दोष आहे म्हणून लोकांनी मला खूप ऐकवलंय, आणि आता तर मी एका अशा व्यक्तीच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालतीये जो कोण आहे हेही मला माहिती नाहीये। ही अशी घटना तुम्ही आधी कधी घडलेली पाहिली आहे? तो जो कोणी नराधम आहे ना, ज्याने माझ्या मुलीला फसवून तिच्या नकळत तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं, त्याला शोधून काढ आणि माझ्या समोर आणून उभा कर। या हाताने जीव घेणार आहे मी त्याचा। आणशील ना त्याला? शोधून आणशील ना त्याला? वचन दे तुम्हाला, तू मला वचन दे, तू त्याला आम्हाला शोधून आणशील। काय करून बसलोय मी? मला वाटलं होतं माझ्या वागण्यामुळे भावना मॅडमना आधार मिळेल, सगळंच विचित्र होऊन बसलंय। देवी, तू मला जो कौल दिला होता तो नक्की कौल होता ना? मंगळसूत्राच्या प्रकरणामुळे भावना मॅडमना खूप त्रास झाला।
घराबाहेर काढलं त्यांना. अरे देवा, काय करून बसलोय मी. आणि लक्ष्मी काकू, त्यांचा काही संबंध नव्हता या सगळ्याशी, मग त्यांनी का त्रास सहन करायचा? सगळं माझ्यामुळे होतं, सगळं माझ्यामुळे. जगात सगळ्यांची मदत करणाऱ्या या सिद्धिराजने आज सगळ्यात जास्त प्रेम असलेल्या व्यक्तीला त्रास दिला. काय तर म्हणे जनसेवा, ही अशी असते काय जनसेवा? हीच लायकी आहे तुझी, तसंच झालं पाहिजे तुझ्यावर. याच हाताने भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं. ए भावना, बोल ग. कोणी घातलं तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र? बोल ना. अगं बोल, बोल ना. अगं गप्प काय? बोल 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 बोल. काय चाललंय तुमचं? मनस्थिती काय आहे? बोलताय काय? सख्या बहिणीशी असं वागताय, उद्या परक्यांशी काय वागाल? बसवा, अजून डोक्यावर बसवा त्या भावनाला. या सगळ्या प्रकरणाचे काय परिणाम होणार आहेत याची कल्पना नाहीये तुला? हो, नाहीये कल्पना, आणि मला करायचीही नाहीये. मला ते महत्वाचंही वाटत नाही. आता या क्षणी मला एवढंच महत्वाचं वाटतंय की उद्या काहीही झालं ना तरी भावनाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायला हवं. अहो, सख्य होत आपण तिचे. आपणच तिच्यावर असे आरोप करत राहिलो तर तिच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार केलाय तुम्ही? आपल्या आधाराची गरज आहे तिला, आणि आपण काय करतोय? जे काही घडलंय ना त्यात तिची चूक नाहीये हे समजून घेणार आहात तुम्ही? त्या निखिलची आई काय बोलत होती ऐकलंस ना? भावनाच्या चारित्र्यावर संशय घेत होती ती. संशय कसला? खात्री पटली तिची. त्याने काय फरक पडतो? काय फरक पडतो? गेली 32 वर्ष ओळखताय ना तुम्ही तुमच्या बहिणीला. ती कशी आहे हे तुम्हाला माहिती नाहीये? तुमचं राहू द्या हो, पण जेव्हापासनं मी लग्न करून या घरात आलीये ना तेव्हापासनं बघतीये भावनाला. ज्या चारित्र्यावर कोणी बोलणार असेल ना तर मी ऐकून घेणार नाही. आणि इतकी साधी गोष्ट तुम्हाला कळत नसेल ना तर तुम्हाला भावनाचा भाऊ म्हणून घेण्याचा हक्क अजिबात नाही. तिला तुमच्या आधाराची गरज आहे. तिला साथ द्यायची सोडून तुम्ही काय करताय? तिच्यावर भलते सलते आरोप करणार आहात तुम्ही. हद्द आहे तुमच्या कोरडेपणाची. ए, तुम्हाला इथे लेक्चर द्यायला आली असेल ना तर अशीच्या अशी निघून जा. कळलं ना? आधीच डोकं फिरलंय माझं, त्या भावनाने फिरवलंय. उगाच विस्तवावर फुंकर नको मारूस. इथे उद्या समाजाला मला तोंड द्यावं लागणार आहे. वा, इतकं होऊ नये तुम्हाला तुमचीच काळजी आहे नाही का? अहो, किती स्वार्थी असावं माणसाने. मी तुम्हाला परोपरीने सांगण्याचा प्रयत्न करते की ही वेळ स्वतःचा विचार करण्याची नाहीये. भावनाकडे बघा जरा. तिच्यावर ओढावलेल्या प्रसंगाचं जराही गांभीर्य नाहीये का तुम्हाला? पूर्णपणे कोसळलीये ती. आधीच तर पहिल्या लग्नाच्या दिवशी नवरा गेला आणि आता पदरात मुलगी आहे. त्यात वर हे असं झालंय. उद्या जर तुमच्या पोटच्या मुलीसोबत असं काही घडलं तर असंच वागणार आहात तुम्ही? पोटची मुलगी? अगं ए, उगाच नसते खर्च नको वाढवू. एक मुलगा आहे तेवढं बास झालं. म्हणून आई बाबांसारखी अशी लाईनीत मुलं नसतात जन्माला घालायची. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज